माया दिसण्यावर जाऊ नका, मी दिसलो जरी अगरबत्ती छाप आहेत का? कीर्तन होऊस तर थांबा, नाही तर माझ्या छातीत कळ येते. आणि मी म्हणलं ते श्रीफळ देणारं बोलवा, श्रीफळ मानधन देणारं बोलवा. ते रोहिदास महाराज म्हणले तुम्ही ज्याला बोलले तेच होता याच. मला सांग, एकावर 1 81, एकावर 2 82, एकावर 3 83 होते का? एकावर 3 83 होते. किती होते? एखाद्या वेळेस टीसीवरलं माझ्या बापाचं नाव पुसल, पण कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही पुसणार. ते वाचते 2-4, काहीचे दात पडलेले, काहीचे कानपूर लाईन बंद, कोणाचे महाराज हेडलाईट गेलेले. मग त्याला विचारावं लागतं, जय हरी जय हरी, गावात सप्ताह आहे का? हो हो आहे. तुम्ही नाहीत का तिथं? पोरा स्वरायचा खेळ आहे, आम्ही शहाणा एक बिन. आता शहाणे कोण आहेत हे? खेड्यातले गावाकडचे महाराज, आमच्या इकडं लाईटच जात नाही, मुंबई आहे. मी म्हणलं मुंबई जरी असली तर पायगुण आहे मग. नाही नाही म्हणले, काय कीर्तन चालू. मी म्हणलं बरं. इना घेतला, सुरू झालं. आणि मग एंट्री झाली. मग मी पुन्हा गळ्यात इना घेतला आणि रामकृष्ण हरी म्हणून कुठं का होईना ताराला तार लागली आणि गेली लाईट. सगळी कमिटी सप्त्याची माझ्याकडे आली, म्हणली महाराज तुम्हाला कळत आहे. मी म्हणलं मला फक्त एवढं कळत आहे, लाईट जाते. म्हणलं एक काम करा, 10 रुपयाचा डबरवटीचा पुडा घेऊन जा. ते चक्कर येऊन पडलं, तिथे चक्कर येऊन त्याला उचलून दवाखान्यात न्यावं लागेल. अरे इथं 6 लाख रुपये खिशात येतं. मला वाटलं संपलं, तिकडून कोपऱ्यातून कोणतरी म्हणलं संपलं. आता एवढ्यासाठी खाटट उपाय घेऊ. महाराज आताशी कीर्तनाला सुरुवात झाली. आता वाजले 10. आपलं कीर्तन चालणार 2 वाजता. ऐका, अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्द परिहार देणं हा वक्त्याचं कर्तव्य असतं. सालाबादाप्रमाणे आपल्या या नगरीमध्ये गेले 71 वर्ष झालं आपल्या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये मौजे सुकेन, तुमच्या गावाचं नाव लक्षात येईन गेलं कारण पहिलाच टाईम आहे ना. सुकेन या नगरीमध्ये गेल्या 71 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्ताहामध्ये जागराची माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा, कीर्तन पुष्प. तुमचा आणि माझा परिचय नाही, आमच्या रोहिदास महाराजांचा आणि माझाच परिचय होता, बाकी कोणाचाच परिचय नव्हता. आता कसं आहे, आल्या गेल्याशिवाय ओळख होत नाही. आता इथून पुढं येती जाती होणार. काय होणार? तुमचा आणि माझा पहिलाच परिचय. आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली जागराची सेवा. आणि मला खरं इथं निमंत्रित केलं आमच्या संग्रामदादा मोगल. कुठे येतं आहेत का? कीर्तन होऊस तर थांबा, नाही तर माझ्या छातीत कळ येते. नाही तर असंच होतंय, माझ्या छातीत कळ येते. कीर्तन होऊस तर थांबा, मला वाटलं लावून कुठं जात जा. एका गावात रोहिदास बाबा, एका गावात असंच कीर्तनाला उभा राहिला. मला जमत नाही, थोडं बी येडं वाकडं कुणी टाळा आडवा तिडवा वाजलं, मला जमतच नाही. माझ्या मागं एक जण उभा राहिलो, कसा बी आडवा तिडवा टाळ वाजवले. अरे मी म्हणलं, ए बाबा नीट वाजव, तुला नाही दादा भजनी होता. त्याला म्हणलं नीट वाजव ना. रोहिदास महाराजासारखं गावातलाच होतं. ते म्हणलं महाराज काय बोल नका. आम्ही म्हणलं काय बोल नका, कसं आडवा तिडवा टाळ वाजवले ते तुम्हाला सहन होईल, मला नाही सहन होत ते आडवा तिडवा टाळ वाजवलेलं. महाराज कीर्तनात मी त्याला भस्कन बोलून गेलो, टाळ होता त्याच्या गळ्यात, बोलून गेलो. कीर्तन झालं, सगळे निघून गेले पाया पडून, मी एकटाच मंदिरात. आणि मी म्हणलं ते श्रीफळ देणारं बोलवा, श्रीफळ मानधन देणारं बोलवा. ते रोहिदास महाराज म्हणजे तुम्ही ज्याला बोलले तेच होता याच. त्याच्यामुळे मी बोलणं बंद केलंय. तसंच मला रात्रभर मंदिरात झोपावं लागलं, कोणीच आलं नाही. त्याच्यामुळे मी बोलणं बंद केलं. ऐका, पण अगदी गोड वातावरणामध्ये इथं आल्याच्या नंतर खरंच आनंद वाटला. अरे सकाळी 10 वाजता घरून निघलो, तुमच्या गावामध्ये 6 वाजता आलो. 10 वाजता आम्ही जालना जिल्हा मंठा तालुका तिकडून आलो. 10 वाजता निघलो, 6 वाजता आलो. आल्याच्या नंतर असं वाटू लागलं नेमका कार्यक्रम आहेच कसा. पण इथं आल्यावर प्रसन्न वाटलं महाराज, प्रसन्न वाटलं. एक गोष्ट बोलून जाईन, थोडं बारकाईने लक्ष द्या. आल्यावर वडीलधारे मंडळींनी सांगितलं, महाराज आम्ही हा सगळं सप्ताहाचं नियोजन आमच्या तरुण वर्गाकडे दिलं. एकदा तरुण मित्रमंडळीसाठी अंतःकरणातून काळी वाजवा.
जोपर्यंत तरुण महाराज वारकरी संप्रदायामध्ये येत नाहीत तोपर्यंत वारकरी संप्रदायाची क्रांती होतच नाही. आणि ज्या दिवशी तरुण वर्ग वारकरी संप्रदायात आला त्या दिवशी वारकरी संप्रदायाची क्रांती झाली म्हणून समजा. ही वारकरी संप्रदायाची ताकद. अरे 71 वर्षापासून तुम्ही हा निष्ठेनं हा सप्ताह करता. या सप्ताहाचं आयोजन करता. वर्षातून एकदाच आयोजन असतं आणि कुठली गोष्ट निष्ठेनेच मिळत असते. या जगात तुम्हाला काही कमवायचं असेल, ऐका, तुम्हाला जगामध्ये जर महाराज मोठं व्हायचं असेल तर 2 गोष्टी सांभाळायच्या. एक कष्ट आणि एक निष्ठा. जिथं कष्ट आणि निष्ठा असते तिथं माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नसतो पहा. हां, आणि एवढ्या निष्ठेनं तुम्ही एवढा सप्ताह करता. आनंद वाटला महाराज, आनंद. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, परमार्थातही निष्ठा लागते आणि संसारात सुद्धा काय लागते? हां, निष्ठा निष्ठी नाही जमत. निष्ठा निष्ठी म्हणलं की बिघाडा कार्यक्रम. परमार्थात निष्ठा किती लागते सांगू? ऐका ऐका, तरुण वर्ग बसल्या सांगतो. ऐका किती निष्ठा लागते. अरे 1972चा काळ आणि त्या 1972च्या काळामध्ये असा दुष्काळ पडला. लोकायला पोटाला पोटभर खायला अन्न नाही. लोक महाराज भुकेनं व्याकुळ झालेले. आणि पुण्यामध्ये एक व्यक्ती होऊन गेला. त्या व्यक्तीचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील. अरे एवढा दुष्काळामध्ये होरपळलेला महाराष्ट्र, पण पुण्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक महाराज योजना चालू केली. त्या योजनेचं नाव मुष्टीप्रदान योजना. कर्मवीर भाऊराव पाटलांनी विचार केला, लोक एक वेळेस पोटानं उपाशी राहिले तरी चालतील पण ज्ञानानं उपाशी राहिले नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी ज्ञानानं उपाशी राहतील त्या दिवशी मनुष्य कोणाचा तरी लाचार होतो. म्हणून पोटानं एखाद्या वेळेस उपाशी राहा पण ज्ञानानं उपाशी राहू नका. कर्मवीर भाऊराव पाटलाला कळालं आणि कळाल्याच्या नंतर कर्मवीर भाऊराव पाटलानं मुष्टीप्रदान योजना चालू केली. ऐका निष्ठा काय असते. मुष्टीप्रदान योजना चालू केली. प्रत्येक खेड्यात जाते, प्रत्येक घरी जाते आणि मूठभर धान्य जमा करायचे. काय करायचे? मूठभर धान्य जमा करायचे. असं धान्य जमा करत असताना एका श्रीमंत शेठजीला कळालं. त्यानं बोलून घेतलं आणि भाऊराव पाटलाला बसवलं आणि सांगितलं, भाऊराव पाटील असं मूठभर धान्य कुठं जमा करता? कशासाठी जमा करायला? सांगितलं, मी पुण्यामध्ये कॉलेज उभारणीचं काम चालू आहे माझं आणि मूठभर धान्य जमा करून ते विकून त्याच्या पैशातून कॉलेज उभारणीचं काम करायलो. त्या सावकारांनी सांगितलं, अहो द्या सोडून, मी 1 लाख रुपये देतो तुमचं कॉलेज उभारणी करता, चेक देतो. कर्मवीर भाऊराव पाटलाच्या डोळ्यातून तस दिवशी पाणी आलं. सांगितलं, पाटील सावकार, अहो तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आज धर्म टिकून आहे. पण त्या पाटलांनी त्या सावकारांना सांगितलं, मी 1 लाख रुपयाचा चेक देतो पण तुम्ही जे तुमच्या कॉलेजला नाव दिले छत्रपती शिवाजी महाराजाचं, पहा निष्ठा काय असते. तुम्ही जे तुमच्या कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय ना ते नाव पुसा आणि तिथं माझ्या बापाचं नाव टाका. कडाडले भाऊराव पाटीलांनी सांगितलं, सावकार आज एक गाव नाही उद्या 2रं 3रं गाव प्रत्येकाच्या घरी जाईल, प्रत्येकाच्या दारात जाईल आणि प्रत्येकासमोर हात पसरीन. प्रसंग पडला सावकार पाटील तर प्रसंग जर पडला तर एखाद्या वेळेस टीसीवरलं माझ्या बापाचं नाव पुसल पण कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही पुसणार. याला म्हणतात निष्ठा. आणि एवढी निष्ठा लागती ती परमार्थातही लागती आणि संसारातही लागते. विठ्ठल एवढ्या निष्ठेनं तुम्ही कार्यक्रम करायला खरंच मनाला एवढा आनंद वाटला. असे सगळेजण माझ्याकडे लक्ष आले हे म्हणत असतील याला आणलंय कुणी. माया दिसण्यावर जाऊ नका. मी दिसलो जरी अगरबत्ती छाप. माया दिसण्यावर. तुम्हाला इंचू माहिती आहे का काका दादा? तुम्हाला इंचू तुम्हाला लहान इंचानं दणका देऊ द्या, मोठ्या इंचानं इंचू त्याचं पिल्यानं दणका देऊ द्या आणि इंचवानं दणका देऊ द्या, काय होतं? ठाणका सारखाच. तसं तुम्ही माझ्या तब्येतीवर जाऊ नका. अजिबात नाही. मी तुम्हाला अजिबात इकडे तिकडे जाणार नाही, आजूबाजूला जाणार नाही. अभंगावर बोलण्याचाच प्रयत्न करीन. फक्त सर्वांनी सर्व अंगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्यावे. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायचा. ऐका, तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागायली पण प्रश्न निर्माण होतो. इथं वडीलधारी मंडळी बसली. मग इथं प्रश्न निर्माण होईल, महाराज जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागायले. अहो तुकोबारायची जर परंपरा पाहिली तर तुकोबारायच्या 8 पिढ्यापासून काही मागणे
कधीच देवाला मागितलं नाही. कारण या समाजामध्ये ऐका, समाजामध्ये त्यालाच किंमत असती जो दुसऱ्या समोर हात पसरत नाही. हात पसरी हात तुम्हाला एक सांगू, खरंच 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 अहो, जुनं ते सोनं उगच म्हणत नाही. हे जे वडीलधारी मंडळी आहेत ना, हे इकडून सुरुवात केली, इकडं 2 वडीलधारी, हे गुरु मंडळी येते आमची. आता आमच्या कीर्तनाला हे पखवाद वाजवेल, हे म्हणायचे हे आमचा मोठेपण आहे. याला संप्रदायाचं वैभव म्हणतात. वैभव संप्रदायामध्ये अरे वयाला किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. आणि संप्रदायामध्ये एकमेकाला आदर मान सन्मान. आणि एक गोष्ट नेहमी कीर्तनात सांगत असतो मी, जीवनात ज्याला मोठं व्हायचं आहे, ऐका मी या तत्वाचा आहे, ज्याला जीवनात मोठं व्हायचं आहे ना, त्यानं समोरच्याला कधी ना कधीतरी मोठं म्हणलं पाहिजे. जो समोरच्याला मोठं म्हणतो तो जीवनात आयुष्यात मोठं झाल्याशिवाय राहत नाही. काय सवत नसती मोठं म्हणायचं. आता पोरं एवढं सत्ता करायलेत, काय बस आता तुमचे चांगले आहेत बरं गावात, नाही तर आडवायची गाडी कोणी जात नाही. आमच्या तिकडं पोरायनं सप्ताह केला, पोरायनं म्हणजे तरुण पोरायनं सप्ताह केला. आणि आम्ही आता बरेचसे वेळेस प्रसंग येतो ना, गावात गाडी टाकली की वाटे वाजते 2-4, काहीचे दात पडलेले, काहीचे कानपूर लाईन बंद, कोणाचे महाराज हेडलाईट गेलेले. मग त्याला विचारावं लागतं, जय हरी जय हरी, गावात सप्ताह आहे का? हो हो आहे. तुम्ही नाहीत का तिथं? पोरा स्वरायचा खेळ आहे, आम्ही शहाणा एक बिन. आता शहाणे कोण आहेत हे पोरा स्वरायचा खेळ आहे. अरे मोठं म्हणलं पाहिजे, आदर दिला पाहिजे. आणि बघा महाराजांनी प्रमाण दिलं, हात पसरी ढीक. अरे जो समाजात काहीतरी मागतो त्याला किंमत नसते. मला सांगा दादा, तुम्हाला देणारा माणूस आवडतो का मागणारा माणूस? शाबास, तुम्हाला काहीतरी तुमचं मो सारखंच आहे. मग मला देणारे आवडत. मला आता कोणी बी जर कीर्तन झाल्यावर पाया पडून 100-200 द्या, नंबरच फिट करतो मोबाईल. देणारे माणसं आवडत, घेणारे नाही. आपल्याला घेणारे जवळ बी उभा राहू दे वाटत नाही. मला मागणारा असलं की मी आपली वाकडी वाट करून निघून जात असतो. समाजामध्ये किंमत आहे देणाऱ्याला, घेणाऱ्याला नाही. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आहे, ऐका जगद्गुरु तुकोबाराय मागायले. तुकोबारायचा गाथा बघा, तुकोबारायच्या गाथ्यामध्ये 125 अभंग मागणी प्रकरणातले मागितलेले तुकोबारायनं 125 अभंगामध्ये. पण तुकोबाराय जे मागायले ते संसारातलं मागिनं तर ते परमार्थातलं मागायले. कारण संसारातलं देणं हे देवाच्या हातात नसतं. ऐका, संसारातलं देणं देवाच्या हातात नसतं, परमार्थातलं देणं मात्र देवाच्या हातात असतं. संसारातलं का? संसारात ज्याचं त्याचं आदृष्ट असतं. ज्ञानोबारायने सांगितलं, रोग काय आवडे रोगिया, का आवडे दारिद्र्य दरिद्रिया, परिभोगनी बळिया अदृष्ट जेने. रोगी माणसाला रोग आवडत नाही. माऊली म्हणजे ज्याला रोग आहे त्याला रोग आवडत नाही, ज्याच्याकडं धन नाही त्याला ते आवडत, त्याला वाटतं धन यावं. पण ज्याचं त्याचं आदृष्ट आहे. तुम्ही नाशिक भागातले ऐका, नाशिक भागातले. आता तुम्हाला प्रभू रामचंद्र सांगायची गरज नाही महाराज. अरे अयोध्येचा राजा त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा महाराज प्रारब्धाने सोडलं नाही, विधीनं सोडलं नाही. नाही सोडलं महाराज. ज्याचं त्याचं कर्म असतं, ज्याचं त्याचं आदृष्ट असतं. ज्या प्रभू रामचंद्राला दुसऱ्या दिवशी राजगादी मिळणार होती, त्याच प्रभू रामचंद्राला दुसऱ्या दिवशी वनाचा रस्ता धरावा लागला. याला म्हणायचं विधीचं विधान. विधीचं जगाचं दुःख दूर करणारे प्रभू रामचंद्र. ऐका, जगाचं दुःख दूर करणारे प्रभू रामचंद्र, पण त्यांना सुद्धा दुःख सहन करावं लागलं. ऐका, हे विधीचं विधान. विधिना तेरे लेख किसी के समझ जाते हैं, विधिना तेरे
समझनाते जन जन के राम लखन सिया वन को जाते हैं। एक राजा के राज दुलारे वन वन मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं। जन जन के राम लखन सिया वन को जाते हैं। जगाचं दुःख दूर करणारे प्रभू रामचंद्र पण त्यांना सुद्धा वनाचा रस्ता दाखवला. करमेर श्रीराम वनवासा गेला करमे दशरथ वियोग पावला करमे रावणाचा योग पावला वियोग घडला सीता देवी करमे जगाच्या मालकाला नाही चुकला तुम्हा आम्हाला काय चुकणार आहे. बरेच लोक थोडं दुःख आलं की देवाला दोष देतात. काय काहीच काम नाही हो ते देवाच्या नावानं दात खात बोट मोडतात. पण ऐका मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, कर्म जर चांगलं ऐका 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 तुमचं जर कर्म बदलायचं असेल तर कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्म काहीचं कर्म वाईट आणि देवाकडून अपेक्षा चांगलं व्हायचे कसं होईल महाराज. ऐका हां एक जुनं गीत आहे बा. जगी जीवनाचे सारे द्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सारे द्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करणार आत्मा भोगी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. गोड गोड त्याच्यातलं वाक्य पहा घेण्यासारखं. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करीचे काही देह करीचे काही आत्मा भोगी कोणतर तैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर तैसे जाचे कर्म तैसे फळ देतो. रोहिदास बाबा हे कधी
कधी कधी असा योग जुळून येतो बा, चांगले वाजणारे चांगले म्हणणारे. नाही तर माया नशिबात सगळं पालथच का. गावात गेलं की लाईट जाईन, डीपी उडन. मागं मी त्या मुंबईला कीर्तन गेलो, ठाण्याला. आमचं जालना म्हणजे दूर आहे ठाण्यापासून, मुंबई कल्याण भाग. गेलो गेल्याच्या नंतर तिथं जे आयोजक आहे, तुमच्यासारखंच नियोजन होतं मस्त भव्य दिव्य. गेल्यावर जे आयोजक होते संग्राम दादा, कुठे गेले तुम्ही, थांबा. हां, संग्राम दादा सारखे आयोजक होते. त्याला म्हणलं दादा जनरेटर आहे का? ते म्हणले महाराज येडे झाले काय? मी म्हणलं काय झालं? तुम्ही खेड्यातले गावाकडचे महाराज, आमच्या इकडं लाईटच जात नाही, ही मुंबई आहे. मी म्हणलं मुंबई जरी असली तर पायगुण आहे मग. नाही म्हणले काय कीर्तन चालू. मी म्हणलं बरं. इना घेतला, सुरू झालं. आणि मग एंट्री झाली. मग मी पुन्हा गळ्यात इना घेतला आणि रामकृष्ण हरी म्हणून कुठं का होईना ताराला तार लागली आणि गेली लाईट. सगळी कमिटी सप्त्याची माझ्याकडे आली, म्हणली महाराज तुम्हाला कळत आहे. मी म्हणलं मला फक्त एवढं कळत आहे लाईट जाते म्हणून, बाकी याच्या पुढं काही कळत नाही. आहे का? हे खरंच महाराज रत्न बरं का. अगदी गोड वातावरणामध्ये काय सांगू लागलो. त्याच्या पलीकडे काय सांगू लागलो सांगा नाही तर फाशीच घेईन वायराने. सांगा. ऐका. अरे व्यवहारातलं संसारातलं हे देवाच्या हातात नाही द्यायचं. ऐका देवाच्या हातात नाही देणं हे संसारातलं ज्याच्या त्याच्या अदृष्टाने, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने. मात्र परमार्थातलं देणं हे देवाच्या हातात आहे. मग ऐका जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागायले, पण मागताही आलं पाहिजे. देणाराही तसं समर्थ लागतो आणि घेणाराही समर्थ लागतो. महाराज आपण ज्याला मागायलो तो समर्थ पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्याला मागायलो तो जगाचा समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा मालक आहे, चालक आहे. त्या परमात्म्याची सत्ता. अहो तो देणारा तेवढा समर्थ आहे, देणाराही समर्थ लागतो. नाही तर उगाच राजा प्रसन्न झाला, राजाने सांगितलं काय पाहिजे, यानं सांगितलं एक गाय छपून चुन्यात डबी. राजानं खोलीत कोंडून आणला. अरे राजा प्रसन्न झाल्यावर गाय छपून चुन्यात डबी मागतात का? अरे राजा प्रसन्न झाल्यावर काहीतरी पुरल जीवनामध्ये, पुरल असं काहीतरी मागावं. अरे आणि इथं जगद्गुरु तुकोबारायच्या समोर जगाचा मालक आहे. ऐका बरेच वेळेस माणसं, आता बघा भागवतामध्ये ज्या वेळेस निधिवनामध्ये 6 वर्षाचा ध्रुव, 6 वर्षाचा, आता इथं सगळे ज्ञानी माणसं आहेत. 6 वर्षाच्या ध्रुवासमोर जगाचा मालक भगवान विष्णू समोर प्रगट झाले. सांगितलं ध्रुवा काहीतरी माग. महाराज 6 वर्षाचं लेकरू काय मागणार? मागता येईना, कारण कधी भगवंताला पाहिलं नाही. काय मागताच येईना. भगवंताने आपल्या हातातला पंचजन्य नावाचा शंख काढला आणि ध्रुवाच्या गालाला लावला. गालाला. आता महाराज इथं सगळे भागवतामधले सगळे खोल अभ्यासक आहेत. ध्रुवाच्या गालाला ज्यावेळेस पंचजन्य नावाचा शंख लावला त्यावेळेस ध्रुवाने सांगितलं देवा मला अशी जागा दे की तिथून मला कोणी
आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्यू. अरे माणसाने मागत असताना किंवा बसत असताना अशा जाग्यावर बसलं पाहिजे, अशा जाग्यावर की तिथून आपल्याला कोणी उठवलं नाही पाहिजे. आणि माणसाने बोलत असताना असं बोललं पाहिजे की आपण बोलल्याच्या नंतर आपलं शब्द कोणी खोटा समजलं नाही पाहिजे. कबीरदासजी सांगतात ऐसी बानी बोलिये, ऐसी बानी बोलिये कोई ना बोले झूठ, ऐसी जगह बैठिए कोई ना बोले ऊठ. असं बसलं पाहिजे, तिथून कोणी उठवलं नाही पाहिजे. असं बोललं पाहिजे की आपलं बोलणं कोणी खोटं समजलं नाही पाहिजे. ऐका, ध्रुवाला सुद्धा महाराज मागता येणं गेलं, पण इथे तुकोबार. अरे संसारात आपल्यालाही मागता येत नाही. चला एक उदाहरण देतो पुढं चलतो, जास्त नाही. बघा आपण खेडेगावातले, हे खेड्यामध्येच येत ना, खेडेगावात. अरे देव प्रसन्न व्हायचं लांबचंच झालं, पण एखाद्या वेळेस एखाद्या माय माऊलीला, एखाद्या पत्नीला जर आपले मालक प्रसन्न झाले तर काय मागो हे समजत नाही समजत. आता तुमचा सुजलाम सुफलाम भाग आहे, आमच्या तिकडे सगळा दुष्काळच, अजून पाऊस नाही. आणि नाही पडलं तर कीर्तन बंद होते. मग इकडे जेव्हा लागतं इना फिना घ्यायला. ऐका आमच्या तिकडं गेल्या वर्षीची गोष्ट, आमच्याच गावातली गोष्ट. गरीब घरचं कुटुंब, 5-6 एकर जमीन, पण 2-4 वर्षे थोडं देणं होतं, थोडं कर्ज होतं. हे 2-4 वर्षे महाराज कर्जात गेले, आणि कर्जात गेल्याच्या नंतर महाराज 1 वर्षी चांगला कापूस लावला. कापूस, तुमच्या इकडे कापूस नाही, तुमच्या इकडे काय आहे? तुमचं नंबर 1 काम आहे. आमचं महाराज तिकडे कापूस, सोयाबीन, पुन्हा येड्या बाबी नाहीत लावित सरकार. ऐका, कापूस, आणि कापूस लावल्याच्या नंतर 80 क्विंटल कापूस झाला त्याला. आणि मागचं कर्ज फिटलं होतं. 80 क्विंटल कापूस, आणि कापसालाही भाव होता 8,000. किती? 8,000. 8,000 गुणिले 80 क्विंटल, सांगा किती? 6,40,000. मला गणित येत नाही बरं का, मी 3दा नापास झालेले गणित. 6,40,000. 6,40,000. ऐका, वरचे 40 द्या सोडून, 7 धरू, जाऊ द्या. मध्ये न घेणं हे 6 लाख रुपये त्याच्या खिशात. आणि तो महाराज इतका खुश झाला, ते म्हणलं 6 लाख रुपये. घरी आला, गावात आला, गावात तालुक्याहून जिनिंगूनच किरायानं गाडी केली ना, आला गावात आला. गावात आल्याच्या नंतर बायको भांडी घासू लागला. ते मला ए चल लवकर, आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी नाशिकला जायचं. ती म्हणली कशाला? अरे तू चल. बायकोला महाराज तसंच भांडे घासता गाडीत बसवलं, नाशिकला घेऊन गेला. नाशिकला नेल्याच्या नंतर ते मला हे बघ, आतापर्यंत त्या लय 2-4 वर्षे गरिबीत काढले, आज मी लय खुश आहे. पट्ट्याच्या खिशात 6 लाख रुपये, तो मागायचं आणि मी द्यायचं, तू फक्त माग. येणं महाराज गाडी डायरेक्ट सोन्याच्या दुकानावर नेली, सोनाराच्या. आणि सांगितलं तुला चप्पल हार, बूट हार, कोणता हार घ्यायचा तर घे, फक्त सांग. पट्ट्याच्या खिशात 6 लाख रुपये, आज 6 लाख रुपये उडीणार आहे. अरे 3-4 वर्ष गरिबीत काढले, तो फक्त मागायची. तिने ती टकमक पाहू लागली, तिनं काहीच घेतलं नाही. त्याला वाटलं हिला जरा सोन्यात काही मन दिसणं. त्यानं गाडीत बसलं आणि त्यानं साडीच्या दुकानावर नेलं. तेव्हा म्हणला साडी कोणची घे, पैठणी घे, कोणची घे 10,000ची, 15,000ची, 20,000ची, 25,000ची, 30,000ची, 50,000. अरे 1 लाखाची साडी घे. आज पट्ट्या खुश आहे. 6 लाख रुपये पट्ट्याच्या खिशात येत. किती येतं ध्यानात ठेवा? 6 लाख रुपये. 6 लाख रुपये पट्ट्याच्या खिशात येतात. पण ती निस्त टकमक पाहू लागली. त्याला वाटलं याला काही साड्या तर काही मन नाही. त्यानं गाडीत बसलं, ते भांडे हे वस्तू भेटतात, त्याला काय म्हणते तर कपाट भेटतंय, फ्रीज भेटतंय, पुन्हा ते कपडे धुवायची मशीन, तिला काय म्हणते? कपडे धुवायची मशीन, हो ते कोणची का असं ना, ती मशीन. त्याला वाटलं ही घेईन. महाराज त्यानं सांगितलं सांग तुला काय घ्यायचं ते घ्या. ती सगळं ऐकून घेतलं आणि मग बोलायला सुरुवात केली. खरंच देतान का? ते मला अरे पट्ट्याच्या खिशात 6 लाख रुपये, तो मागायचं आणि मी द्यायचं. हे 6 लाख रुपये आज उडवायचे तू यासाठी? अरे 3 वर्ष गरिबीत काढले, एक शब्द काढला नाही. तो फाटक्या साड्या घातल्या पण तोंडातून शब्द काढला नाही. तो मागायचं आणि मी द्यायचं. पट्ट्याच्या खिशात 6 लाख रुपये, काय पाहिजे? ही म्हणली खरंच देतान का? तो मला अरे तू फक्त मागून तर बघ. मग काय म्हण पाली माग. ती म्हणली खरंच देतान का? ते मला थुत्रीच देईन, माग लवकर. ती म्हणली मग मला काय करा? खरंच देतात. ते मला अरे बा. ती म्हणली मग मला एक काम करा, 10 रुपयाचा डबरवटीचा पुडा घेऊन जा. ते चक्कर येऊन पडलं, तिथे चक्कर येऊन त्याला उचलून दवाखान्यात न्यावं लागलं. अरे इथं 6 लाख रुपये खिशात येतं आणि 10 रुपयाचा डबरवटीचा पुडा माहिती ना.
नाही नाही डबरवटी ते पावचा पुढं 10 रुपयाचा पाव खाव. हे असं होत. हा ते पाव पाव लक्षात आले असते. आमच्या तिकडे डबरवटी पाव म्हणते. तुमच्याकडे आलं कधी मग भागात फरक आहे ना. तुमचा भाग नाशिक, आमचा जालना. तुमच्याकडे मेल्या फुकतेत, आमच्या इकडे जिवंत. काय सांगू लागलो. वा वा शबास. मागता आलं पाहिजे. अरे जगद्गुरु तुकोबारा ज्याला मागायला तो ब्रह्मांडाचा मालक आहे. तुकोबारा जगाच्या मालकासमोर उभा आणि जगाचा मालकानं सांगितलं तुकोबारा 8 पिढ्यापासून कधी मागितलं नाही. अहो जर कधी बोलोबारा आले तर खाली मान घालावं लागतं. एवढं कर्ज झालं तर देवावर, एवढं कर्ज. तुकोबाराला सांगितलं तुकोबारा आता तरी तुमच्या कर्जातून मुक्त करा, मला काहीतरी मागा ना. तुकोबारा म्हणजे देवा खरंच देशील का. देवाने सांगितलं मागून तर बघा. आणि मग तुकोबारायनं बोलायला सुरुवात केली. देवा अरे मला द्यायचं ना. ज्याच्या चित्तामध्ये सतत नामस्मरण आहे, ज्याच्या चित्तामध्ये तुझा सहवास आहे, त्याची संगत मला दी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा देवाला मागायले. देवा अरे मला द्यायचं ना. ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे, रात्रंदिवस तुझं नामचिंतन आहे, जो रात्रंदिवस तुझं नामचिंतन करतो ना, त्याचा सहवास, त्याची संगत देवा मला घडू दे, मला घडू दे. कारण तुकोबाराला माहीत होतं अरे चांगल्याच्या संगतीत चांगलंच होत असतं. बघा मी नेहमी सांगत असतो माणसाच्या जीवनामध्ये चांगल्याच्या सहवासात गेलं तर चांगलं होतं आणि वाईटाच्या सहवासात गेलं तर वाईट. जीवन घडतं संगतीनं आणि जीवन बिघडतं पतन उतार संगाचा महिमा. पतन उतार संगाचा महिमा. जजा व्यागमा संत सेवी जजा व्यागमा पतना उद्धार संघाचा महिमा. पतना उद्धार संघाचा महिमा. त्याच्या वेळा
जीवनाचं पतन व्हायचं असेल त्याला कारणीभूत संगत आहे, आणि जीवनाचं उत्थान व्हायचं असेल त्याला कारणीभूत संगत आहे. म्हणून चांगल्याच्या सहवासात राहिलं पाहिजे. चांगल्याच्या सहवासात चांगलंच ऐकायला मिळतं. ऐका, एखादे चांगले तुमच्यासारखे म्हणणारे असले तर माणसानं ऐकलं पाहिजे. आपला ताऱ्या लावायचा ऐकायचं. माणसाला नाही चांगलं म्हणता आलं तर कमीत कमी तुमच्यासारखेच बसून ऐकलं पाहिजे. पण काही काहीला तिकडं इथं नको बाबा असू. ऐका, चांगल्याच्या सहवासात चांगलंच होत असतं. चांगलंच हे पहा, माणसाचं नाव रूप हे चांगल्याच्या सहवासातच येत असतं. चांगल्याच्या म्हणजे माणसानं मोठ्याच्या सहवासात राहिलं पाहिजे. मोठ्याच्या म्हणजे सर पैशावाल्याचे नाही बरं, ज्याचे विचार मोठे आहेत, त्याच्या विचारामध्ये क्वालिटी आहे, तशा माणसाच्या सहवासात राहिलं पाहिजे. आणि हे पहा, जैसी संगत वैसी पंगत. एखाद्या वेळेस जेवणाची पंगत चुकली तर चुकू द्या, पण जीवनाची संगत चुकू द्यायची नाही. संगती करावी सदा संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा संगत करायची सज्जन व्यक्तीची, सज्जन व्यक्तीची बरं का. बघा, संगतीनं तुमच्या जीवनाला रूप येत असतं. आता तुमच्या नाशिक परिसरात थोडं कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा, रामकथा, शिवकथा थोडे कमी प्रमाणात मला पाहायला मिळतात. होत असतील असं नाही, पण आमच्या तिकडं जालना जिल्हा, परभणी जिल्हा तिकडं भागवत कथा भरपूर होत्यात. आहे का, आमच्या तिकडं भागवत कथा सुरू झाली की आमच्या ह्या माय मावल्या महाराज, आमच्या ह्या माय मावल्या एका छोट्याशा वाटीमध्ये साखर, आता इथून पुढे नाहीत आणणार, महाग झाली ना. एक जणांना चहा पाजलाच नाही, आम्हाला घरी नेलं, नुसतंच पाया पडलं, 10 रुपये दिले, निघा. महाग झाली ना. किती झाली? आमच्या इकडं 80 पर्यंत गेली. नाही, इकडे 70च आहे. इकडं कमी आहे का? इकडं तर आला यावं लागतंय, इकडे कमी आहे म्हणलं. साखर महाराज, सोन्याच्या भावात साखर गेली महाराज, साखर. त्याच्यामुळं साखर जरा जपून वापरा माय. ऐका, भागवताला आणताना आता आणजाऊ नका साखर. आमच्या तिकडं भागवत सुरू झालं की एका छोट्याशा वाटीमध्ये प्रसाद म्हणून एका वाटीत साखर आणि थोडेसे शेंगदाणे. हे तुम्ही आलेलेच गुरुजी आपल्या तिकडं त्या म्हणतात परिसरात जालना भागात, तिकडं थोडीशी साखर आणि थोडेसे शेंगदाणे आणतात. कशासाठी? प्रसादाला, देवाच्या मूर्तीसमोर, देवाच्या फोटोसमोर ठेवायला. काय? साखरण पंचावसर, साखरण शेंगदाणे. बघा, शेंगदाणे तेच भागवत कथेमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा प्रसाद होतो. काय होतो? तेच शेंगदाणे इकडं तालुक्याच्या बाहेर हॉटेलमध्ये तेच शेंगदाणे पुडीत असतात. कशात असतात? वाटीतले शेंगदाणे पुडीत आले, ते भागवतात गेल्यावर प्रसाद झाले, पण पुडीत आल्यावर काय झाले? कोण म्हणलं? चकना. चकना. वाटीतले शेंगदाणे पुडीत गेले की चकना झाले. मग ऐका, तुमचंही तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रसाद व्हायचं का चकना व्हायचं, हे ज्याच्या त्याच्या संगतीवर. पैशाचा चोरा पाशी पैसे गोया मोती चिंधिका होईन स्वरायचं मन होतं, चिंधिका होईन. पहा काय काय कीर्तनात बसतात, पकवादाचे गटच हाण, कणिकच हाण, माईकच खिशात घाल. एक जणांना मग बुटच घालून गेलो मी तसं. ऐका, चोराच्या सहवासात चोरी करण्याचे विचार येतात, आणि संताच्या सहवासात सात्विक विचार येते. सात्विक. ऐका, जीवनात
जीवनात संताचा सहवास करा. संताचा सहवास थोडा विकोदी दादा. संताचा सहवास करा, जीवन घडून जाईल महाराज. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. मिट जाए दिल के भागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संताच्या सहवासात चांगल्या चांगल्याचा उद्धार झाला. महाराजांनी ते दुष्ट दिली. ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई. हरि सुमिरन में लाग गई तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संताच्या सहवासात माणसाचे विचार सात्विक होतात. ऐका ऐका, मी नेहमी एक सांगत असतो, अरे संग ना करो राजा का. काय? संग ना करो राजा का, पता नहीं कब बंदी बना दे. संग करो संतन का, पता नहीं कब हरी से मिला दे. म्हणून संतांच्या सहवासात गेलं की महाराज देवाची ओळ. आणि ऐका, हे इथं बसलात ना तुम्ही एवढ्या मायमावल्या पुरुष मंडळी, तुम्हाला देव एकदम भेटणारच नाही भेटणार. तुम्हाला अगोदर कोणापाशी जावं लागल? हां, संतच देवाची ओळख. आता इथं आल्यावर मला थोडं प्रसन्न वाटलं. इथं महाराज स्वामींचं केंद्र दिसलं मला आल्याच्या नंतर. स्वामी समर्थांचे भक्त. हां, ऐका ऐका, जीवनात ज्या दिवशी असं वाटेल की आपलं सगळं संपलं, ऐका ऐका, ज्या दिवशी असं जीवनात वाटेल की आपलं सगळं संपलं, डोळे झाकायचे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. स्वामीचं फक्त एवढं स्तोत्र वाचायचं, काहीच नाही. अरे तुमचं ज्या दिवशी दुःख वाटलं, दुःख वाटेल आलं, डोळे झाकायचे बस एवढंच भजन म्हणायचं. तुमचं दुःख मिटल्याशिवाय राहणार नाही. ही स्वामीची ताकद आहे, ताकद आहे. एक सांगू, आमच्या मायमाऊली जरा जास्त स्वामींची भक्ती करतात. थोडं तुम्ही थांबा, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचा, विश्वाचा विश्वराम रे स्वामी माझा राम रे. टाळी 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 टाळी. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जोऱ्यात जोऱ्यात हा, शाबास. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बस याला त्याला बोलण्यापेक्षा, याच्या त्याच्या कुचा निंद्या करण्यापेक्षा, याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा, आमच्या तिकडे म्हणतात याचे त्याचे धुणे धुतण्यापेक्षा, धुणे आपल्याला सवय, याचे धुणे धुई त्याचे धुणे धुई, याला नाव ठुई त्याला नाव ठुई. याचं असंच झालं, याला कीर्तन जमलं नाही, याला ठेकाच वाजता आलं नाही, त्याला चालत जमली नाही, हे स्वरातूनच गेलं. लय असते तर आम्हाला तर लय भेटतात असे रोज. आम्ही असे रोज पाहतो, पण आम्ही असे पाण्यात उघडून पितो, आम्हाला सवय झाली. असते तर पण लक्ष द्यायचं नसतं, आपल्याला चालायचं. ऐका ऐका, हे याचे त्याचे धुणे धुस तर, याला त्याला नावं ठुस तर. बस जीवनात तुम्ही फक्त 15 मिनिटं देवासाठी काढू शकता. सर आजपासून ऐका ऐका, आजपासून सायंकाळी आमच्या मायमाऊलींना दिवाबत्ती केली, मग तुम्हाला जे भजन आवडत, मग स्वामींचं भजन म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, तुम्हाला जो जप, ओम नमः शिवाय, ओम नमः हां, श्रावण मास चालू आहे पा, श्रावण
कर्पूर गौर करुणावतार संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविन्दे भव भवानी सहितं नमामि हर हर शंभो. श्रावण महिन्यात चालू तुम्ही भगवान शंकराचं भजन करा, कुठलंही करा, पण आपली भक्ती फक्त महाराज महिन्यापुरतीच. श्रावण महिन्यात गावात मंदिर आहे का भगवान शंकराचं? आहे ना. हां, फक्त गर्दी श्रावण महिन्यात. श्रावण महिना गेला की श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बापा 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 गर्दी. ऐका ऐका, आपल्यानुसार भक्ती नाही. अरे तुम्हाला संताची भेट घ्यावीच लागल. तुम्हाला देवाची भेट घ्यायची ना, अगोदर संताची भेट घ्या. ज्या दिवशी संत आपल्या जीवनात येतील त्या दिवशी देव आपल्या जीवनात यायला वेळ लागणार नाही. म्हणून संताचा सहवास करा. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा माझी वासना आहे, ती वासना पुरवण्याचं काम तुम्ही करा. अभंगाच्या दुसऱ्या ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा. देवा पूर्वा विमसना, देवा पूर्वा विमसना, देवा पूर्वा विमसना, अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे अबदते मना, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा. ओ ऐसे अबदते मना, देवा पूर्वा विमसना, देवा पूर्वा विमसना, देवा पूर्वा विमसना, वासना हे वासना. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा माझी एक वासना आहे. वासना, ती वासना पुरवण्याचं काम देवा तू कर, देवा तू कर. कारण जीवनामध्ये वासनेला किंमत याच्यामुळे दिली. वासना एक अशी आहे, त्या वासनेमुळं जीवन मरणाचा प्रश्नही समोर उभा राहतो. वासना ऐका बघा, भागवतामध्ये वृषभदेवाचा सगळ्यात मोठा मुलगा, त्याचं नाव वा भरत. वृषभदेवाचा सर्वात मोठा मुलगा, त्याचं नाव भरत. ऐका आता वासना काय असते सर. वासना मनात मरताना जर राहिली तर वासना किती घातक आहे बघा. भरत राजा सर्वभौम राजा, फार मोठं राज्य भरत राजाचं. ज्या भरत राजामुळे आपल्या देशाला भारत नाव पडलं. भारत भारत भारत. त्या भरत राजा त्या भरत राजाच्या मनामध्ये फार मोठं महाराज साम्राज्य त्या भरत राजाचं. पण मनामध्ये एक दिवस वैराग्य उत्पन्न झालं. इहलोकातील व परलोकातील सुख भोगण्याची इच्छा नसणे, इति नाम वैराग्य. ऐका, वैराग्य कोणालाही होत नसतं. ऐका, वैराग्य ज्ञानोबाराने सांगितलं, विषय रंधिले रससोय ते जेवणारास ठाऊकची होय, तो ताटची सांडोनी जाय जया परी. ज्ञानोबाराय सांगतात, पंचपक्वान्नाचं ताट, आणि त्या पंचपक्वान्नाचं ताट एक 15 दिवसाचा उपवासी. किती दिवसाचा? 15 दिवसाचा उपवासी. आणि त्याच्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट चुले. गुलाबजांबू, बालुशाही, श्री बालाजी बेत, इति नाम पंचपक्वान्न. गुलाबजांबू, लाडू, बालुशाही, जिलाबी असं पंचपक्वान्नाचं ताट ठुले एक जणासमोर. आणि तो 15 दिवसाचा उपवासी. आणि त्या पंचपक्वान्नामध्ये विष टाकलं. काय टाकलं? विष. आणि 15 दिवसाचा उपवासी, त्याला खायला दिलं. खाईन का? गेले पा झोपली.
खाईन का? अजिबात खाणार नाही. का? त्याच्यात विष टाकलेलं नाही. तसं ज्या दिवशी या संसारातला दोष कळाला, कारण त्या अन्नातला दोष त्याला कळाला म्हणून तो खाणार नाही. ज्या दिवशी या संसारातला दोष कळल त्या दिवशी आपण संसारात नुसतं राहू, पण मन संसारात राहणार नाही. कसं राहू माहितीये का? जसं कमळ चिखलात राहतं पण अंगाला चिखल लागू देत नाही, असं एखादा पक्षी दारात येतो, दाना टिपतो, उडून जातो, तसं माणूस पक्षी अंगणी बुद्धरती एका गुंतवणी ऐसे असावे संसारी गोवरी प्रचंड पक्षी अंगणी बुद्धरती एका गुंतवणी ऐसे असावे संसारी गोवरी प्रचंडाची तसं संसारात माणसं राहतात. कधी? दोष दिसल्याच्या नंतर. मग भरत राजाला संसारातला दोष दिसला, त्यानं सांगितलं बस झालं राज्यकारभार. राज्याचा त्याग केला, लेकरा बाळाचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला आणि भरत राजा वनात गेले. कशा करता? फक्त आणि फक्त भगवंताचं भजन करण्याकरता. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. भरत राजा रात्रंदिवस देवाचं भजन करू लागला. पण एक दिवस गंगेच्या काठावर स्नान करण्याकरता गेला. पण एक हरणीच्या पाठीमागं वाघ लागला. वाघ लागल्याच्या नंतर ती हरणी समोर पळत होती. तिच्या पोटामध्ये पाडस होतं. नदीच्या ह्या काठावरून पहिलं काठावरती उडी मारली, पोटातलं पाडस गंगेमध्ये पडलं, वाहत येत होतं. भरत राजाने पाहिलं, लक्षात आलं अरे नुकतंच जन्मलेलं पाडस आहे, असंच पाण्यात राहिलं तर मरून जाईल. उचललं, गंगेच्या काठावर ठेवलं, पर्णकुटीकडे निघालं. कोण? भरत राजा. पण पुन्हा मनात विचार आला, नुकतंच जन्मलेले वनातले हिंस्र पशु याला खातील, मारतील, म्हणून उचललं, पर्णकुटीत घेऊन गेला. हळूहळू 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 महाराज ते पाडस लहानसं मोठं होऊ लागलं आणि भरत राजाचं मन त्या पाडसामध्ये, त्या हरणामध्ये गुतू लागलं. आता घरचे पाडसं सोडून आलता का? घरचे पाडसं सोडून आला आणि ह्या पाडसाच्या नादी लागला इथं जंगलात येऊन. आणि महाराज एवढं मन गुतलं त्या हरणामध्ये, एवढं मन गुतलं, शेवटचा काळ आला आणि कुठं असेल माझा हरण असे मनामध्ये महाराज वासना राहिलं. आणि परिणाम राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेनं घातला. कशानं? वासनेनं. जन्म कशाचा घ्यावा लागला? फक्त याला एकदाच मनामध्ये हरण आलं. किती आलं? वासनेचा संग होय अंतकाली हरी तपबरी जन्म धरी, हरी तपबरी जन्म धरी. वासनेचा संग होय तपबरी हरी तपबरी जन्म धरी, तपबरी जन्म धरी. वासनेचा संग फक्त शेवटच्या काळाला एकदा झाला. एकदा हरण व्हावं लागलं, त्याच्यातच गुतावं लागलं. ऐका, आपल्या मनात तर मरताना काय काय राहील बाबा? आपला जीव का कमी आहे का? आपल्या घरचे कुत्रे वाहिलीस, आखाड्यावरचे कुत्रे वाहिलीस. म्हशी आहेत का तुमच्या गावात? हां, म्हशी, शेळ्या, शेपुड्या म्हणतात आमच्या इकडे शेळ्या, कोंबड्या. अरे आपलं तर कशात मन गुतलंय, आपल्याला तर कशाचा जन्म घ्यावा लागेल महाराज. विचार करा. वासना फार घातक आहे, फार.
संत चरित्रामध्ये एक चरित्र आलेलं संत रोहिदास महाराज. ऐका ऐका, रोहिदास महाराज फार मोठे विद्वान पंडित होते. हजारो शिष्यमंडळ होते. ते ब्राह्मण ते पंडित जर प्रवचन सांगायला बसले तर हजारो शिष्यमंडळ त्यांच्या नुसत्या प्रवचनामध्ये एक टक्क लक्ष द्यायचं. सुई पडला की आवाज येईल एवढं शांततेनं त्यांचे प्रवचन ऐकायचे. त्या ब्राह्मणाच्या त्या पंडिताच्या प्रवचनाला एक वयस्कर आजी याच्या आजी म्हातारी माणसं चांगली असतात आलेली. त्या आजी याच्या त्या प्रवचन झाल्यावर त्या विद्वान पंडिताला म्हणायच्या, देव बाप्पा जरा सावधान राहा. त्याला राग याचा, अरे हजारो माझे विद्यार्थी, हजारो माझे शिष्य, आणि ही म्हातारी येऊन जाऊन मला प्रवचन झाले की म्हणून ती सावधान राहा. असं नेमकं काय चुकतं माझ्याकडून? पण ऐका ऐका, ती सावधान आजी का म्हणत होती त्याचं कारण तसं होतं. त्या ब्राह्मणाचा त्या विद्वान पंडिताचा एक शिष्य होता, सांभार कुळातला सांभार. त्याने आपल्या गुरु महाराजाला सुंदर असा एक बूट तयार करून आणला. बूट प्रवचन झालं, महाराजांच्या हातात द्यायला सांगितलं, गुरु महाराज ही माझ्याकडून एक छोटीशी भेट. पहिल्यानं वस्तू मिळत नव्हत्या महाराज, पहिल्यानं दुर्लभ वस्तू होत्या. त्या विद्वान पंडितानं त्या ब्राह्मणाने तो बूट घेतला आणि सांगितलं, आज नाही घालायचा, उद्या घाला. गेले देवळी. आता देवळी तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहिती, देवळ्या कणग्या देवळीच म्हणतात का? खात खात म्हणतात का? वा वा, खात खात खात. बरं थोडं थोडं शिकतो ना इकडे आलं. त्या नांदेडच्या पलीकडे एकदा कीर्तनाला गेलो. आता माझ्याकडे पहिल्यानं गाडी नव्हती, आता आली आहे 2-4 वर्षात. गाडी नव्हती, असंच एसटीनं रेल्वेनं कशानं फिरत होतो आटूनं. नांदेडकडे गेलो रेल्वेनं गेल्याच्या नंतर तिकडली तर भाषा वेगळी. ते रेल्वेतून उतरल्या जे मला न्यायला आले ते 2-4 जण, ते म्हणले महाराज का आल्या? मी म्हणलं गडबडीत काय धोतराच्या जागी साडी घालून आलो का? पुन्हा खाली पाय मग धोतरच आल्या आल्या गेल्या पाहिल्या. भाषात बोलू. त्या विद्वान पंडितानं बूट घेतला, त्या देवळीमध्ये ठेवला, अंग टाकलं बाजेवरती खाटावरती. विचार केला उद्या प्रवचनाला जात असताना हेच बूट घालून जाणार बरं का, असं म्हणणं, असं मनात येणं, छातीत चमक निघणं, जीव जाणं. जन्म कोणाच्या कुळात घ्यावा लागला? सांभार कुळामध्ये जन्म घ्यावा लागला. मोठमोठाल्यांची ही फजिती होती, तुमचं आमचं कुठं दुरण टेकणार आहे. म्हणून मरताने चांगली वासना मनामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. आणि मनामध्ये चांगली वासना, मनामध्ये चांगली मरताने येण्याकरता, चांगली वासना येण्याकरता तुम्हाला आयुष्यभर देवाचं भजन करावं लागेल. जो आयुष्यभर देवाचं भजन करतो त्याच्याच मरताने मुखाला नाव येतं महाराज, त्याच्याच मुखाला. आता तुम्हाला सोपं सांगू का? हे दादा, तुझं काय नाव आहे दादा? तुझं नाव काय सांग? हां नाव तुझं काय नाव सांगे दादा? हां तन्मय. शाळेत जातो बाबा? रोज जातो? नाही जातो का? वा वा वा. हां बरं मला सांग, रोज शाळेत गेल्यावर चांगला पेपर लिहिता येईल परीक्षेचा का कधी मधी शाळेत गेले? हां रोज शाळेत गेले. हां शाळेतच जातो का? इंग्लिश स्कूलला जातो? हां इंग्लिश स्कूलला जातो? नाही शाळेत जातो. हां मला सांग, 1 वर 1 81, 1 वर 2 82, 1 वर 3 83 होतात का? 1 वर 3 83 होते. किती होते? 13. हां 13. लक्ष द्यावं लागतंय. मी तुझ्यासारखाच होतो शाळेत म्हणून इकडं आलो. रोज शाळेत गेलो की परीक्षेचा पेपर चांगला का कधी मधी याचे आंबेच हुदवायला जाय, जांबत चोरून आण, शेंगाच खुडून आण, हे नाही ना. रोज शाळेत गेल्यावर जसा व्यवस्थित पेपर सोडवता येतो तसं रोज देवाचं भजन केलं की मरताना देवाचं नाव मुखाला येत असतं. म्हणून रोज थोडं थोडं का होईनं देवाचं भजन केलं पाहिजे. आणि केलं तर मरतानी वासना चांगली येईल, कारण जन्म मरण हे वासनेनुसार अवलंबून आहे. म्हणून तुकोबाराने सांगितले, देवा माझ्या मनात वासना आहे, ऐसे आवडते मना. माझ्या मनाला आवडतं काय? आवडतं अभंगाच्या 3ऱ्या हरिजन सेवे
संताचा सहवास, अंग आणि संग दोन्ही तुटू देऊ नको. संतापासून आम्हाला दूर करू नका देवा, दूर करू नका. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. ऐका, संताचा सहवास माणसाला घडावा. काय? संताचा योग यावा का वियोग यावा? बोला बोला. संताच्या सहवासाचा योग यावा का वियोग? वियोग आल्याच्या नंतर काय परिणाम होतो बघा. भागवत, आता सगळे भागवत प्रेमी मंडळी. नारद आपलं पूर्वचरित्र सांगू लागले. कोणाला? ज्यांनी 17 पुराणाची निर्मिती केली. महर्षी व्यास. व्यास व्यास साधे नाहीत. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय यत्पत्र नेत्र येन त्वया भारत तेल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ऐका ऐका, ज्यांची विशाल बुद्धी असे असे महर्षी व्यास. व्यास महर्षी व्यासाच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. अरे महर्षी व्यास एवढे विद्वान, एवढे हुशार, पण त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान नव्हतं. आणि मग नारदने आपलं पूर्वचरित्र सांगितलं. व्यास, अहो माझ्याही जीवनामध्ये असाच प्रसंग आलता. मी सुद्धा दासी पुत्र होतो, पण माझ्या जीवनामध्ये संताचा सहवास घडला. मी दासी पुत्र होतो, पण संताची सेवा घडली माझ्या जीवनामध्ये. संताची सेवा. आणि संताची सेवा घडत असताना संताला जीव खाऊ घालणं. त्या गुरु महाराजांनी मला वासुदेव गायत्री मंत्र दिला. त्या मंत्राचा जप केला. आणि त्या मंत्राचा जप करत 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 चातुर्मासाकरता आलेले काही साधू महात्मे आमच्या नगरामध्ये, त्यांची सेवा केली. सेवा केल्याच्या नंतर चातुर्मास संपला आणि ते निघाले आता आमचं नगर सोडून. पण मनामध्ये दुःख होतं, गुरु महाराज मला येऊ द्या. पण त्या गुरु महाराजांना सांगितलं, हरिदास तुझ्या पाठीमागं फार मोठी जिम्मेदारी आहे. तुला तुझ्या आईचा सांभाळ करायचा, तुला वडील नाहीत ना, मग मी दिलेल्या मंत्राचा जप कर आणि आईचा सांभाळ कर. दुसरी सेवा करायची गरज नाही. दुर्दैवानं आई मरण पावली. मनामध्ये गुरुनिष्ठा होती. गुरुनं जो दिलेला मंत्र आहे वासुदेव गायत्री मंत्र, त्या मंत्राचा जप केला. आणि जप केल्याच्या नंतर भगवंत माझ्या समोर महाराज प्रगट झाले, पुन्हा दृश्य झाले, पुन्हा आकाशवाणी झाली. तुझ्या मनामध्ये सूक्ष्म वासना शिल्लक आहे. या जन्मात नाही, पण पुढच्या जन्मामध्ये तुला माझं दिव्य दर्शन आणि माझा सहवास लाभेल. ऐका ऐका. त्याच नारद महर्षीला ब्रह्मदेवाच्या पोटी जन्म झाल्याच्या नंतर तेच नारद महर्षी नित्य देवाच्या सानिध्यात राहू लागले. नारायण. आणि देवानी नारद महर्षीला फळ दिलतं. देवदत्तम मीमाम स्वरब्रह्म विभूषिताम. नारदांना देवानी चिपुळ्या आणि विना हे फळ दिलं आणि सांगितलं आजपासून रात्रंदिवस भजन करायचं. फक्त कशामुळे झालं? संताच्या सहवासात राहिल्यामुळं. मग नारदांचं जीवन बदलू शकतं, तर तुमचं आमचं जीवन का बदलणार नाही? हे तुकोबाराकडे अनेक पुरावे होते. अरे एकेकाळी अड्डल डाकू म्हणून ज्याची ओळख होती, पण त्याच्या जीवनामध्ये संताचा सहवास झाला, तर या भारताचे आद्य कवी झाले. कोण? महर्षी वाल्मिकी. फक्त संताच्या सहवासामुळं. म्हणून तुकोबाराच्या लक्षात आलं, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. आणि देवा माझ्या जीवनाचं भलं संताच्या सहवासानंच होणारे अभंगाच्या शेवटचे. तुका
संघर्षणे ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला भले अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनाचं भलं हे संताच्या सहवासानंच होणार आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, म्हणून देवा माझ्या जीवनामध्ये मला फक्त आणि फक्त संताचा सहवास दे, असं तुकोबाराने आजच्या अभंगामध्ये सरळ सरळ मागितलेले. अभंग आजचा 7वा दिवस म्हटल्याच्या नंतर थोडं बंधनातच होतो मी, कारण वारकरी संप्रदायाचा दंडक म्हटल्याच्या नंतर पहिला दिवस देवाचं नाम, 7वं म्हटल्याच्या नंतर मागणी आणि 8वा खाला आणि आपण आपल्या घरी खाला, असं नियम आहे वारकरी संप्रदायाचा दंडक. आणि या दंडकाच्या नियमाने मागणी प्रकरणातली ही सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आली. धावत्या वेळेमध्ये तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. बघा, गाव नवीन, तुमचा माझा परिचय नवीन, पण आमच्या संग्रामदादाच्या काय मनात आलं, त्यांनी फोन लावला, हॅलो कवळे महाराज का? म्हटलं, सांगितलं हो महाराज, तुम्हाला आमच्या गावामध्ये कीर्तनाला यावंच लागेल. दादा तुम्ही खरंच अगदी सोन्यासारखे माणसाची मला भेट घालून दिली, दर्शन दिलं बरं का, धन्यवाद तुम्हाला. असाच आपल्या भेटीचा योग यावा, वियोग योगच यात्रा येत राहावा. अगदी गोड अशा वातावरणामध्ये गेल्या 71 वर्षापासून तुम्ही अगदी गोड असं नियोजन करता. खरंच द्यावं तेवढं गावकरी मंडळीला धन्यवाद. त्यातली त्यात तरुण वर्ग जास्त उतरला. आता एकदा तरुण मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा. नियोजन कसं करायचं हे फक्त तुमच्याकडून शिकायला भेटतं बरं का. बघा, गाणारे कोण पाहिजेत, कसे पाहिजेत. आता रोहिदास बाबा त्यांचं माझं आहे इंस्टाला, त्याच्यामुळं आदरणीय महाराजाचं प्रकाश महाराज सुरवसे जळगावचे ना, हां इथलं मी म्हटलं आमचं जळगाव, जळगाव हां अगदी गोड गोड प्रकाश महाराज असतील, रोहिदास बाबा, अगदी महाराष्ट्रामध्ये गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व दत्ता महाराज नखत, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आता शेवटचं ज्यांनी प्रमाण म्हटलं जयदीप दादा, हां गोड गोड एकदा टाळी वाजवा. जयदेव. दोन्हीकडून 2 गुरुवर्य मंडळी बरं का, वडीलधारी मंडळी, एकदा यांच्यासाठी अगदी, कारण माझं कीर्तन वाजविणं म्हणजे महाराज खरंच माझंच पुण्य बरं का. अगदी हे सगळे वडीलधारी मंडळी आणि हे विद्यार्थी बालगोपाल यांचे महाराजांचे आहेत का, म्हणजे यांच्या संस्थे विद्यार्थी संस्थेतले. एकदा ह्या लहान लहान लेकरासाठी टाळ्या वाजवा. गोड गोड गोड. आपले झोपले घरी गोदाड्यात, बघ जा जरा, आणि यायचं पाहून आणि जा लेकरायला. तुमच्या इथले बरे आहेत, आमच्या इकडे आगाव काटते येतं. आमच्या तिकडं लेकरं असे आगाव आहेत. रोहिदास बाबा कीर्तनात मी असेच, आता हे लेकरं म्हणजे चुळबुळ करणार, पण आणि जा बोलू द्या, कीर्तनात थोडं बोलत असतील, पण ते एक माया कीर्तनात इथून तिकडं बस, तिथून तिकडं बस, असा राग आला म्हणजे बसिलं त्याला. ते कसं का होईनं बसलं चोळामोळा होऊन. पण नेमकं विठोबा रुक्मायचं भजन सुरू झालं, मधलं लाईट गेली, ते उठलं गप करून माझ्या पोटात बुका आणलं गेलं पळून. असे आगाव आमच्या तिकडे. एक जणाला तर मी बळच खाली बसलो, बळच बस बस म्हणलं, खाली बसलं. कीर्तन मी आम्हाला बोलायत नाही, गपची बस, माझ्या पुढं बसलं. कीर्तन झालं, माझ्याजवळ आलं, म्हणलं महाराज पाया पडू द्या ना. मी म्हणलं वा वा फरक पडला म्हणलं याला. पाया पडायला वाकलं, नाकातला सगळा शेंबूड माझ्या धोत्राला पुसला. हे आगाव लेकरं असत, पण नाही, आपले लेकरं घेऊन या.
पान महाराज यांचं किती छोटं छोटं वय पण आणि यांना सांभाळण्याची कमाल जयदेव महाराज तुमची आहे बरं का. अरा नाही तर हे का हे मुआंग हे असं सांभाळू असं झालंय, नाही तर मी टिबोला असतो. पण बरं छान अगदी विनेकरी बाबापासून तर आपले सगळे भजनी मंडळी 2 चोपदार 2 आणि आपल्या कार्यक्रमाची जी शूटिंग झाली स्वरगुंजन या चॅनलवरती आपलं कीर्तन आता आपल्याला उद्या पाहायला भेटणार बरं का. स्वरगुंजन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीबोर्ड वादक जे कोळसकर गुरुजी सोबत असतात, आमचे मार्गदर्शक निळकंठ महाराज काष्टे यांचं स्वरगुंजन नावाचं चॅनल आहे. सगळंच करतात ते त्याला कोणाला नसते जमत, ज्याला त्याला जमतंय. त्यांचं स्वरगुंजन नावाचं चॅनल आहे. कीबोर्ड वाजवतात, गोड गातातही. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी. ज्यांना ज्यांना कीर्तन पाहायचं आहे चॅनल त्यांचं आहे, स्वरगुंजन नावाच्या चॅनलवर जायचं. तिच्यावर कवळे महाराज उद्या दिसलेच म्हणून समजा. उद्या येरी संध्याकाळी तुम्हाला काय कर म्हणणार आहे उद्या, मग पाहत राहा कीर्तन माझ्यासोबत आलेले आमचे महेश दादा इथं उपस्थित सर्व 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 गावकरी मंडळी, तरुण मंडळी, माता मावल्या, ज्यांच्या इथं फराळाची सोय होती. आप्पा आप्पाच्या इथं आप्पानं असं खाऊ घातलं ते गोड काय होतं वाटीत बांधून द्या मला. आप्पा गोड असं जिकडं आले खाऊ घालचा असं, बाकी काय नका द्यायचं तुमच्याकडून, फक्त तेवढीच अपेक्षा. आप्पा चांगलं खाऊ घालते, चांगलं खा. आप्पा चांगलं खाऊ घालते. अगदी आणि ज्यांची गोड साऊंड सिस्टीम गावातलीच आहेत का दादा? हो गावातली सिस्टीम गावातली. फुकट आहेत का मग गावातली म्हणले? नाही गोड अशी साऊंड सिस्टीम आपल्याच गावातली श्री गणेश साऊंड सिस्टीम शेवकर बंधू, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. झालं आपलं कीर्तन. असंच प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. जीवनात फक्त प्रेम भेटतं. तुम्ही किती पैसा कमवले याला किंमत नाही, तुम्ही जीवनात माणसं किती कमवले याला किंमत आहे. धावतं युगे महाराज ऐका, धावतं युगे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी अपेक्षा करू नका तरुण बांधवांनो. आत्ता 2 दिवसाची गोष्ट आहे आमच्या संभाजीनगरची. एका आयफोनसाठी जर तुम्ही जीव देत असताल, एका आयफोनसाठी तुमच्या जीवनाचा हा पुरुषार्थ नाही. अरे आयफोन घ्या, चांगलं बूट घ्या, रेबनचा चष्मा घ्या, टॉर्चचे कपडे घाला, बुलेट घ्या, 4 व्हीलर वापरा, पण स्वतःच्या हिमती वापरा महाराज. आईवडिलाच्या जीवावर नाही. आणि आपल्यामुळं जर आपल्या आईवडिलाला जीव द्यायची वेळ येत असेल तर न जन्मलेलं बरं, आपण न जन्माला आलेलेच बरे. म्हणून आयफोनसाठी, कोण्यातरी प्रेमिकेसाठी, छोट्या छोट्या कर्जासाठी जीव देऊ नका. आणि ज्या दिवशी जीव द्यावा असं वाटेल त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे डोळ्यासमोर आणा, जीवच देणार नाहीत तुम्ही, नाहीत देऊ शकत. अरे हजारो संकट छत्रपती समोर, माझ्या संभाजीराजासमोर, पण ते कधी जीव दिला नाही. संकटाला सामोर गेले आणि हे हिंदवी स्वराज्य उभा केलं. 18 पगड 12 बलुतेदार जमा केले आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. फक्त छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे हेच आपलं ऊर्जा स्तोत्र आहे. म्हणून आत्महत्या करू नका, आनंदाने जगा, प्रत्येकाला आनंद द्या, आनंद घ्या. विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई, विठोबा